मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीता अजित पवार यांची गुरुवारी सर्वांमध्ये निवड करण्यात आली। तसेच या निवडीमुळे पक्षात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे। तसेच खासदार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी तर खासदार सुनील तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन गुरुवारी वरळी येथे झाले। यामध्ये अजितदादांच्या निधनानंतर मुंबई महाराष्ट्राचे कल्याण, जनतेचे हित आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार पुढे नेणे हेच आता माझे मुख्य ध्येय आहे। संपूर्ण पक्ष हाच माझा परिवार असून अजितदादांनी ज्या आत्मविश्वासाने हा परिवार जपला त्याच आत्मविश्वासाने मी पण जपेल, असे उपमुख्यमंत्री यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये भावूक झाले। तसेच निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे। त्यांनी आयुष्यभर शिवशाही, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपला। तो वारसा पुढे नेण्याचं आवाहन त्यांनी केलं। ही जबाबदारी स्वीकारताना राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई, महाराणी ताराराणी आणि आजी सासूबाई शारदाबाई पवार यांच्या वैचारिक वारसा आपल्या सोबत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं। राज्यसभेसाठी पार्थ पवार यांची गुरुवारी पत्रकार परिषद पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी घोषणा केली। पार्थ पवार हे दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र आहेत। राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होणार असून त्या अनुषंगाने पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे जाहीर करण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.